नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नैतिक मूल्य या शृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण नैतिक मूल्यावर आधारित वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत आहोत. तर आजची गोष्ट आहे राष्ट्रप्रेम. तर प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल असा अभिमान असला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या देशाबद्दल अभिमानच बाळगू नये. तर त्या पद्धतीनं आपण आपल्या वर्तनात कसा बदल केला पाहिजे, अ, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण आपल्या प्रत्येक कृतीमागं हे राष्ट्रप्रेम दिसलं पाहिजे. हे या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. यावर आधारित आपण एक छोटीशी गोष्ट सांगणार आहोत. तर गोष्ट आहे एक आपल्या जनगण आपलं जे राष्ट्रगीत आहे, ते राष्ट्रगीत लिहिणारे थोर विचारवंत कवी रवींद्रनाथ टागोर यांची ही गोष्ट आहे. ते एकदा जपानमध्ये, विदेशामध्ये जपान या ठिकाणी विश्वविद्यालयामध्ये त्यांना स्पीच द्यायचं असतं. तर त्या व्याख्यानासाठी ते या ठिकाणी भारतातून जातात जपानमध्ये आणि जपानमध्ये गेल्याच्यानंतर ज्या विश्वविद्यालयामध्ये ते प्रवेश करतात, तिथं मात्र चांगली संख्या असते आणि ज्यावेळेस भारतीय विचारवंतांचे या ठिकाणी स्पीच होणार आहे असं जाहीर झाल्याच्या नंतर वेळापत्रकामध्ये नंतर ज्यावेळेस ते हॉलमध्ये जातात स्पीच देण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये, त्यावेळेस मात्र पूर्वी जशी संख्या होती तशी संख्या त्या ठिकाणी दिसत नव्हती त्यांना आणि न दिसल्यामुळे ते काय करतात, जे काही संयोजक आहेत त्या संयोजकांना प्रश्न करतात, की काही आपल्या ज्या व्याख्यानाचे जे काही कल्पना आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना दिली नव्हती का? तर संयोजक म्हणतात, की हे पहा वेळापत्रकामध्ये आपल्या व्याख्यानाची कल्पना सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेलीच आहे आणि मग ते आपलं जे काही स्पीच आहे ते उपलब्ध जेवढे काही थोडेफार प्राध्यापक वगैरे असतात, थोडे विद्यार्थी पण असतात आणि त्यांच्यासमोर देतात आणि त्या हॉलमधून बाहेर येतात. आल्याच्यानंतर ते बाहेर आल्याच्यानंतर जे विद्यार्थी असतात, जे की पहिले चांगल्या पद्धतीनं ते ते त्यांना हॉलमध्ये दिसतात, तेच त्यातलेच काही विद्यार्थी हॉलमध्ये बाहेर त्यांना इकडं-तिकडं फिरताना दिसतात आणि तसं पाहिल्याच्यानंतर ते विचारतात त्या मुलांना, की तुम्ही माझ्या जे काही स्पीच होतं त्यावेळेस तुम्ही दिसले नाही आहेत, याचं काय कारण असणार आहे? तर त्यावेळेस ते विद्यार्थी उत्तर देण्यास संकोच करतात आणि बरेच विद्यार्थी ते उत्तर द्यायला टाळत असतात. मग एक विद्यार्थी थोडंसं धाडस करून त्यांच्याकडे येतो आणि त्यांना मग तो, "हे पहा, तुम्ही थोर विचारवंत आहात, एक कवी आहात, तत्त्वज्ञ आहात आणि तुम्हाला नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे हेही आम्हाला माहीत आहे. आम्ही जपानमधले विद्यार्थी आहोत. परंतु गोष्ट कशी आहे, की तुमचा जो देश आहे, हा देश स्वातंत्र्यात नाही आहे, म्हणजे गुलामगिरीमध्ये आहे. त्यावेळेस आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो, म्हणजे इंग्रजांची सत्ता आपल्या देशावर होते. त्यावेळेसची ही गोष्ट आहे. असं बोलल्याच्या नंतर रवींद्रनाथ टागोर मात्र विचार करायला लागतात. विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट या ठिकाणी संपते. अ, नंतर ज्यावेळेस रवींद्रनाथ टागोर आपल्या देशामध्ये येतात, त्याच्यावर चिंतन करतात आणि आपला भारत देश स्वतंत्र होईल ह्याच्यासाठी जे काही लोकांना प्रेरित करण्यासाठी काम करतात. तर गोष्ट या ठिकाणी संपलेली विद्यार्थी मित्रांनो. गोष्ट इथं महत्त्वाचं याच्यामध्ये मूल्य आहे, की आपलं राष्ट्रप्रेम. जपानचे जे विद्यार्थी होते त्याचं त्या आपल्या राष्ट्रावरती प्रेम आहे. एवढंच नाहीये तर आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव आपल्याला पाहिजे. कारण आपण जर आपलं स्वातंत्र्य गमावलं तर आपली ओळख ही फार वेगळी राहणार आहे आणि जर आपण स्वातंत्र्यात असू, आपले विचार जर आपण स्वातंत्र्यात मांडत असू, तर ही एक प्रकारचा एक आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर आपल्या देशामध्ये काय होते, की आपल्याला एखादी आपण मार्केटमध्ये विचार करत असतो आज, की एखादी विदेशी जर वस्तू असेल आणि ती जर स्वस्त असेल, तर आपण ती विकत घेण्याला मागे-पुढे पाहत नाही आहेत. आपण विचार करत नाही, की आपण स्वदेशीच वस्तू घेतल्या पाहिजे, विदेशी वस्तू घ्यायला टाळलं पाहिजे, असा अजिबात विचार करत नाही आहे. परंतु विदेशातले हे जे लोक आहेत, या सर्व गोष्टीमध्ये फार विचार करतात आणि तशा पद्धतीनं त्यांच्या वर्तनामध्ये सुद्धा ते दिसून येते. त्याचं एक हे उदाहरण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणीव व्हावी, हे फार महत्त्वाचं आहे आणि हे मूल्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावं, की राष्ट्रप्रेम सगळ्यात आपलं जी काही प्रायोरिटी आहे आपली, ते आपल्या राष्ट्राला असलं पाहिजे, आपल्या देशाला असली पाहिजे. कारण आपली प्रत्येक कृती हे देशहितासाठी असली पाहिजे, या ठिकाणी महत्त्वाचं आहे. थँक अशाच गोष्टी ऐकत राहा.